मी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा ओबीसी सेलचा जिल्हाध्यक्ष। आज आपण बघतो आहोत की नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। काही दिवसांपूर्वी तसं माननीय आयुक्त साहेबांनी जो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला एक चांगली उत्कृष्ट मोहीम राबवली, तिचं खऱ्या अर्थाने सर्वांनी स्वागत केलं। मात्र नंतर काही ही मोहीम थंडावल्यासारखी जाणवत आहेत, कारण आपण बघतो आहोत की नाशिकमध्ये विविध प्रकारचे गुन्हा उपस्थित झालेले दिसतात, ज्यामध्ये आपण बघितलं असेल अशोक खरात सारखं प्रकरण असेल किंवा दुसरं जे टीसीएस कंपनीमध्ये बहुचर्चित जे आता टीसीएस कंपनीमध्ये जे काही लोकांनी लैंगिक अन्याय अत्याचार केल्याच्या काही बातम्या आपल्या समोर येतात, ज्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर त्या टीसीएस कंपनीतील काही महिला व मुलीच्या लैंगिक शोषण करून काही कामगारांना धर्म बदलवण्यासाठी आमिष दाखवले किंवा काहींवर दबाव आणण्यात आल्याचे उघड झालेले आहेत। आणि या टीसीएस कंपनीचे किंवा या गुन्ह्याची व्याप्ती जर आपण बघितलं असेल तर थेट मलेशियापर्यंत पोहोचलेली आहे। याचा अर्थ हा सिंडिकेट क्राईम आहे। त्यामुळे सदरील जे आरोपी असतील या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई व्हायला हवी। त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 जो आहे त्याच्यानुसार कारवाई व्हायला हवी। एखाद्याला बळजबरीने किंवा आश्वासने देण्यात त्याचा धर्म परिवर्तन करण्यापर्यंत या लोकांची मोजवरी जाते, याच्यावर नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे। तसेच काही प्रकार कॉलेजमध्ये किंवा इतर काही ज्या आस्थापना असतील, संस्था असतील, येथे घडू नये याची देखील खबरदारी पोलिसांनी घ्यावी। यासाठी आज आम्ही सन्माननीय सीपी साहेब जे मिटके साहेब आहेत ज्यांच्याकडे सदरी प्रकरणाचा तपास आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याच पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे की सदरी प्रकरणामध्ये कुठल्या प्रकारचे रूप पोहोच राहता कामा नये आणि या गुन्हेगारांना लवकरात लवकर जास्तीत जास्त कशी शिक्षा देता येईल यासाठी योग्य ते पुरावे आपण गोळा करायला हवे अशी आमची मागणी राहिलेली आहे। आणि दुसरा एक मुद्दा यामध्ये आम्ही असं घेतला आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की हवामान खात्याने आपल्याला इशारा दिलेला आहे की उष्णतेची लाट संपूर्ण देशभर नव्हे तर पसरणार आहे। आणि या लाटेमध्ये आज दुपारची सिग्नल व्यवस्था ही काही लोकांना घातक ठरते, त्यामुळे दुपारी सिग्नल जे असतील ते बंद करण्यात यावे अशी आमची मागणी या निमित्ताने राहिलेली आहे।